शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं आणि या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सूचक पोस्ट लिहिली आहे। राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे राज ठाकरेंकडून संकेतही यात देण्यात आलेत। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांनाही लवचिक भूमिका घ्यावी लागली असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आर पार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल असं राज ठाकरे म्हणाले। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांनाही लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणूनच त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हे संस्कार आमच्यावर आहे। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। राज ठाकरेंच्या या पोस्ट बाबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी काय म्हटलंय पाहूया। वेळेप्रसंगी मला कळत नाही की त्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि तशा प्रकारची भूमिका राजकारणी कधी कधी घेतात आणि ती मला वाटतं की चुकीची नाही। मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये दोघे भाऊ समर्थ आहेत। दोघे भाऊ आज जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचं सुरू झालेलं आहे आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हिताचा जो काही निर्णय असेल ते दोघे बंधू नक्कीच घेतील याची मला खात्री आहे। त्यावेळेला माहिती नाही नेमकं काय निर्णय घेतात, पण आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत असतो। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे। यावर्षी जन्मशताब्दी वर्ष देखील आहे आणि मुंबईकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं सरकार आणून खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांना वंदन करण्याचं काम मुंबईकरांनी केलेलं आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार अतिशय स्पष्टपणे निवडून दिलं आणि मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार यावर मुंबईकरांनी शिक्कामोर्तब केलं। नव्या घडामोडींना पुन्हा आता वेग येऊ शकतो, तसंही मुंबईत अजूनही महापालिकेच्या महापौर पदासाठीची गणितं जुळणं बाकी आहे। आपल्यासोबत आहेत श्रेयस सावंत। श्रेयस, राज ठाकरे म्हणतात लवचिक भूमिका, म्हणजे नेमकी कशी भूमिका केडीएमसी मध्ये बघायला मिळाली, त्याचंच रूपांतर मुंबईतही पाहायला मिळणार का, काय वाटतंय? खऱ्या अर्थानं आता त्याची चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। लवचिक हा शब्द आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये वापरल्यानंतर प्रसन्न सर, आता खऱ्या अर्थानं या शब्दाभोवतीच सगळं राजकारण ठरलंय का, याचा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। कल्याण डोंबिवलीला जे घडलं त्याचंच खरं तर उत्तर, एक छोटंसं उत्तर या पोस्टमध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलंय का, ते हे देखील म्हणाले। जसं आपण पूर्ण पोस्ट पाहिली की जर बाळासाहेब ठाकरे यांनी ती लवचिक भूमिका घेतली होती तर आत्ता जर ही लवचिक भूमिका आम्ही घेतली तर ती फक्त मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषेच्या विचारांसाठी घेतलेली आहे आणि हेच खरं उत्तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यामध्ये दिलेलं आहे। आज संध्याकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, मनसेअध्यक्ष राज ठाकरे एकत्र एका मंचावर येणार आहेत, त्यामुळे आज संध्याकाळी बाकीचा सिनेमा आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे भाषण दाखवत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मात्र आता राजकारण या लवचिक भूमिकेवर खऱ्या अर्थानं बदलत आहे का हे सगळ्यात जास्त पाहावं लागेल। धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी, या माहितीसाठी। मनसे पुन्हा एकदा महायुतीसोबत एकत्र येणार का? राज ठाकरेंच्या पोस्ट नंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत। कल्याण डोंबिवलीनंतर राज ठाकरे मुंबईतही महायुतीसोबत येणार का हा प्रश्न उपस्थित होतो। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी लाईव्ह आहेत या बाबतीत बोलायला। सुशांत, या घडामोडींकडे भाजप कशा प्रकारे पाहत आहे? प्रसन्न सर, आपण सुरुवातीपासून जर पाहिलं असेल तर भाजपच्या नेत्यांनी सुरुवातीला ज्यावेळी निवडणुका होत्या त्यावेळी राज ठाकरेंवर टीका करणं टाळलं होतं। ते टीका कोणावर करत होते तर उद्धव ठाकरेंवर, त्यामुळे त्यांनी त्यांची दरवाजे आहेत ते कुठेतरी उघडे ठेवले होते भाजपनं। आता भाजपच्या आपण नेत्यांशी काही बोलतोय की ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले, त्यामुळे मुंबईमध्ये राज ठाकरे ना भाजप सोबत घेणार का, कारण राज ठाकरेंचे 6 नगरसेवक आहेत आणि भाजपचे 89 नगरसेवक आहेत। त्यामुळे कुठेतरी एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना महापौर पदावर दावा करते, 2.5 वर्षाचं महापौर पद जे आहे ते आपण वाटून घेऊ, आम्हाला पहिलं महापौर पद द्या। आणि एकनाथ शिंदेंची ही जर खेळी रोखायची असेल तर मनसेला देखील सोबत घेण्याचा एक विचार भारतीय जनता पक्षामध्ये चालू आहे। आणि आपण प्रसन्न सर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते आहेत,
त्यांची आणि राज ठाकरेंची मैत्री ही सर्वश्रुत आहे. मग ते गणपतीला राज ठाकरेंच्या घरी गेले होते, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले होते, नंतर सगळी राजकारणातली समीकरणं बदलली. मात्र लोकसभा निवडणुकीत जर बघितलं असेल तर राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा महायुतीत दिला होता. पालिका निवडणूक राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत लढले. मात्र आत्ता खरं तर समीकरणं ही बदलतायत का? मैत्रीला पुन्हा एकदा दोन्ही नेते जागतायत का? देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना पुन्हा फोन जातोय का? अशी देखील चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे. मात्र आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून प्रसन्न सर माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरेंची आजची पोस्ट ही सूचक आहे. याचं कारणच ते आहे की राज ठाकरे काही वेगळी भूमिका घेत आहेत का? कारण दोन भाऊ एकत्र आले, मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि अपेक्षित निकाल देखील त्यांना मिळाले. मात्र आज नवनाथ बनेने नगरसेवक आहेत भाजपचे नवनिर्वाचित, त्यांनी देखील एक सूचक विधान केलं आहे की भविष्यात राज ठाकरे महायुतीसोबत एकत्र येऊ शकतात. याचा अर्थ पडद्यामागे काहीतरी शिस्त आहे, पडद्यामागे काहीतरी गणित आखली जात आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आल्यानंतरच नेमकं मुंबईतल्या राजकारणात नेमकी काय गणित घडतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रसन्न सर. धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. मुंबईच्या महापौर पदावर भाजप कोणतीही तडजोड करणार नाही. शिंदे सेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावं लागणार का? भाजप सगळ्यात मोठा पक्ष असल्यानं महापौर पदावर ठाम असल्यानं हे प्रश्न पडत आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता मुंबईत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. खरंच भाजप आणि शिंदे एकत्र येणार आणि सर्वसाधारण बहुमताच्या आधारे महापौर बनणार का भाजपचा? किंवा भाजप ठाकरेंना हाक देणार आणि मग दोन्ही ठाकरे कदाचित आणि भाजप अशा प्रकारे सत्ता स्थापन होणार का हे पाहावं लागेल. खरंच बाळासाहेबांचे वारसदार असाल तर BMCवर भगवा फडकवण्यासाठी पुढे या. पुढारी न्यूजशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना आवाहन केलं. शिंदेंनी पुढे येऊन खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना आदरांजली दिली पाहिजे असंही जाधव म्हणाले. भास्कर जाधवांचं एकनाथ शिंदेंना ठाकरेंबरोबर येण्याचं हे आवाहन आहे का आणि याला शिंदे कसा प्रतिसाद देणार हे पाहावं लागेल. मुंबई महापालिकेत ठाकरेंची सेना, शिंदे सेना, मनसे आणि काँग्रेस असं समीकरण होण्याचीही त्यामुळे चर्चा सुरू झाली. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. जे कोणी बाळासाहेबांना स्वतःचा वारसदार म्हणतात, जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणतात, आज बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आज बाळासाहेबांचे खरे तुम्ही वारसदार असाल, तुम्ही खरोखर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असाल आणि बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण करण्याची वेळ आलेली आहे आणि बाळासाहेबांचा सन्मान करण्याची वेळ आलेली आहे. त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा, ओरिजिनल शिवसेनेचा त्या ठिकाणी भगवा फडकवण्याकरता त्यांनी पुढे यावं आणि बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण करावी. न पेक्षा बाळासाहेबांच्या आत्म्याला दुःख होईल आणि ते प्रचंड दुःख बाळासाहेबांच्या आत्म्याला होईल, ते होऊ देऊ नका.